जेव्हा पहिले भेटायला गेलो तेव्हा म्हणजे असं काही विचार करून नव्हतो गेलो. जस्ट एक फर्स्ट टाइम मीटिंग म्हणून गेलो होतो आणि मी तिला प्रश्न विचारले आणि तिचे उत्तर मला पटले म्हणून आम्ही परत भेटायचं ठरवलं. आणि मग त्याच्यानंतर इव्हेंच्युअली गप्पा मारता मारता आम्ही डिसाईड केलं की हीच लाईफ पार्टनर्स शोभते ना. अखियों से हाय मेरी दूर न जाना, दिल से वे हाय मेरे दूर न जाना, के तू ही जमाना मेरा, दुनिया ठिकाना मेरा, तू सुबह हर शाम की मैंने जिंदगी तेरे नाम की, मैंने जिंदगी तेरे नाम की. हाय तुझसे न बोली है जो बात लोगों पे थी वो आज वो सरेआम की, मैंने जिंदगी तेरे नाम की, मैंने जिंदगी तेरे नाम. प्रत्येक पित्याच्या आणि मातेच्या आयुष्यामध्ये जो असतो आपल्या मुलीचं लग्न करून देताना, क्षण आनंदाचा असतो आणि दुःखाचा असतो. खरंच आनंद यासाठी की आता ती एका नव्या घरामध्ये जाते, नव्या घरामध्ये प्रवेश करते आणि तिचा नवा आयुष्य सुरू करते, नवा संसार सुरू करते. परंतु दुःख याचं आहे की आजपर्यंत आपण लहानाचं तिला मोठं केलं आणि आज ती आपल्याला सोडून चाललेली आहे. आनंद त्या गोष्टीचा निश्चित आहे की एक चांगल्या घरामध्ये ती प्रवेश करते आणि अतिशय चांगले तिचे सासू सासरे, तिच्या घरातील इतर तिचे नातेवाईक या सगळ्यांचं खूप प्रेम तिला आम्ही या 8 दिवसामध्ये बघितलं आहे की त्यांनी खूप प्रेम दिलं आहे, खूप माया केली आहे तिच्यावर. त्याचा आनंद निश्चित आहे. परंतु दुःख या गोष्टीचं निश्चित आहे की आपलं पुढचं लेकरू, आपलं लेकरू आज आपल्याला अशा पद्धतीनं आपल्या घरातून चाललेलं आहे. तर तो एक भाग आहे. त्यामुळे ह्या संमिश्र भावना माझ्या मनात. तिचं एक स्वतःचं एक जग आहे आणि त्या जगामध्ये ती अतिशय रममान असते. आमचा संवाद होतो, परंतु तो तसा तेवढा बापाचा मुलीचा संवाद असतो तेवढा व्यापक स्वरूपात होत नाही. परंतु आम्ही एकमेकांकडे बघितलं तरी एकमेकांच्या भावना समजतात. तिलाही माझं मन समजतं, मलाही तिचं मन समजतं, तिच्या आईचं मन समजतं. अशा पद्धतीनं ते बॉन्डिंग आहे. आणि खरं तर तिच्यासाठी आणि मोठ्या कन्येसाठी ज्या कविता लिहिल्यात त्या खरं तर मला म्हणजे त्या दोघींसाठीच मी त्या समर्पित केलेल्या आहेत आणि त्या खूप मला त्या जवळ नसताना त्या खूप मोठा आनंद मला देऊन जातात. तर तो एक आनंद माझ्या मनापाशी आहे. क्या जवाब दूं हाल प्यार का, तू ही तू बयाने नजर में है, खुद में ही मैं अब हूँ कहाँ, मेरा जीना तेरे असर में है. मानसी सोबत माझं आतापर्यंत जेवढं इंटरॅक्शन झालंय असं मला रिअलाइज होतं की आम्ही दोघी खूप सेम आहे. म्हणजे आमचे चॉईसेस वगैरे असं जे पण आमचं दोघींचं आहे, आम्ही दोघींचं प्रोफेशन पण सेम आहे. तर मला असं खूप एक्साइटमेंट होती की आम्ही दोघी असं बॉन्ड करू खूप जास्त आणि दादाला चिडवू. Full of stars, 'cause you light up the path. I don't care, go on and tell me. हे असं एकदम परफेक्ट पेअर, असं परफेक्ट मॅच आहे, असं कॉम्प्लिमेंट करता तुम्ही. आणि म्हणजे फ्युचरसाठी म्हणजे इट इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स की तुम्ही दोघं एकमेकांना असं एकदम सांभाळू शकता की जे दादाचे वीक पॉइंट्स आहेत ते मानसीचे प्लस पॉइंट्स, जे मानसीचे वीक पॉइंट्स आहेत ते दादाचे प्लस पॉइंट्स आहे.
तर आय विश यू ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स. I think I saw you. क्या जवाब दूं हाल प्यार का, तू ही तू बयान नजर में, खुद में ही मैं अब हूँ कहाँ, मेरा जीना तेरे असर में है. Sa sa ga 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 re sa sa ma 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 ga re sa ga 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 re sa re 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 sa ga 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 re sa ma 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 ga re. क्या जवाब दूं हाल प्यार का, तू ही तू बयान नजर में है, खुद में ही मैं अब हूँ कहाँ, मेरा जीना तेरे असर में है. 'Cause you're a sky full of stars. I'm gonna give you my heart. माझी इवलीशी पोरं तिचे इवलसे जग, कधी मागते आकाश कधी उडणारा खग, तिच्या बंद मुठीतील मुक्या प्राक्तनाचा रेग, तिच्या बंद मुठीतील मुक्या प्राक्तनाचा मेघ, कळ वळवतो आतून माझ्या काळजाचा मेघ, तिच्या नितळ मनाचा जेव्हा गढुळतो तळ, माझ्या मनावर त्याचे लाख उठतात वळ, दिस बुडताना पोर माझ्या शिरते कुशीत, लाख जन्मांचे सार्थक क्षणी दाटते पेशीत. रांझा पल्ले दे मोर नमंगा, येरा रांझा पल्ले दे मोर नमंगा, येरा रांझा पल्ले दे मोर नमंगा, येरा रांझा पल्ले दे मोर नमंगा.